अचलपूर तहसील कार्यालयाच्या परिसरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना हयातीच्या प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। हे हयातीचं प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी या वृद्ध नागरिकांना सकाळपासून या कार्यालयासोबत रांगा लावा लागत आहे। आपण जिवंत आहो याचा पुरावा म्हणजे हयात प्रमाणपत्र आणि त्यानंतरच त्याचं महिन्याचं जे मानधन आहे ते त्यांच्या खात्यात जमा होतं। प्रशासनाकडून अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय परिसरात सुरू आहे। मात्र या नागरिकांचं म्हणणं आहे की दररोज एवढ्या रांगीत राहण्यापेक्षा निश्चित असे नागरिकांना बोलवण्यात आले आणि किंवा टेबलची संख्या वाढवली तर रांगेत उभे राहणे होणारा त्रास कमी होईल। त्यामुळे ही रांग कमी करावी अशी मागणी या वृद्ध नागरिकांकडून केल्या जात आहे। तरी तहसील प्रशासनाने मात्र आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की हयात प्रमाणपत्रासाठी स्वतः लाभार्थी हा हजर पाहतो, नाहीतर त्यांच्या लाभार्थ्यांचे नातेवाईक एखादा लाभार्थी मृत झाल्यास त्यांचे नातेवाईक एटीएमच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची पद्धत कायम ठेवतात। त्यामुळे आर्थिक घोळ होण्याची भीती असते। त्यामुळे हयात प्रमाणपत्र हे स्वतःच द्यावं लागतं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। असं असलं तरी वृद्ध नागरिकांना कसं सोयीस्कर होईल अशी प्रक्रिया प्रशासनाकडून करणे गरजेचे आहे। काय नाव आहे तुमचं? अच्छा, कशासाठी आले होते? तुम्ही सांगा। लाईनीत आहे सकाळपासून। आमच्या कार्यालयामध्ये संजय गांधी व श्रावणबाळ लाभार्थी यांना 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत हयाती प्रमाणपत्र सादर करायचे असतात। तेच लोक आज कार्यालयामध्ये हयातची प्रमाणपत्र घेऊन कार्यालयात उपस्थित झालेले आहेत। पण यात बरेच हयात म्हणजे असले जे लाभार्थी आहे हे तर एकतर वृद्ध असतात, त्यांना चालणे कठीण असते। अशा परिस्थितीत हयातचं सर्टिफिकेट वृद्धांना आणण्यासाठी तासनतास उभं राहावं लागत आहे। यासाठी आपल्या प्रशासनाचं काय नियोजन आणि शासनाचं शासन निर्णयाप्रमाणे हयात सर्टिफिकेट संदर्भात ज्या गावात वृद्ध असतील तिथे जाऊन त्यांची थंब घेण्याचाही निर्णय असे माझ्या ऐकवात आहे। असं काही आहे काय किंवा मग हे उभं तासनतास उभं राहणार नाही? तास उभे राहत नाही, त्यांची आम्ही बाहेर बसण्याची बाकडे ठेवलेली आहे, बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली आहे। जे एक व्यक्ती आतमध्ये घेऊन त्यांचे प्रमाणपत्र तपासून आम्ही त्यांना कार्यालयातून मुक्त करत आहे।